आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे। भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव मानला जाणारा हा दिवस हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे। मथुरा आणि वृंदावनमध्ये जिथे भगवान श्रीकृष्णाने आपले बालपण घालवले तिथे विशेष उत्सव साजरे केले जातात। विविध मंदिरातील आणि घरांमध्ये रात्रीच्या अर्धरात्री श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मनविला जातो। भक्तगण मंदिरात गर्दी करताना दिसतात, जिथे श्रीकृष्णाची मूर्ती झोल्यात ठेवून पूजा अर्चा केली जाते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाडमधील श्री मुरली मनोहर मंदिरात भक्तांसाठी विशेष पूजा भजन आयोजित करण्यात आले होते। प्रसन्न वातावरणात श्री मुरली मनोहर मंदिरामध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी सण मोठ्या उत्साहात साजरी झाला। आज आमच्या मुरली मनोहर मंदिरमध्ये कृष्ण जन्माची ही जी धूम आहे ती तुम्ही सगळ्या महिला वर्गांमध्ये हा जो उत्साह आहे हा तुम्ही बघतच आहात। आणि आमच्या या मंदिरमध्ये सकाळपासून ते रात्री 12 पर्यंत वेगवेगळे दर्शन असतात। सकाळी 7:30 वाजता हे पंचामृतचे दर्शन असतं, मंगळाचे दर्शन असतं, शृंगार असतं आणि राजभोग असतं। असे सकाळचे हे 4 दर्शन असतात। संध्याकाळी 4 ते 8 पर्यंत एक उत्थापन दर्शन असतं, भोग संध्या आणि शयनचे दर्शन असतं, जागरणचे असतं। आणि रात्री आम्ही मंदिरामध्ये बरीच वर्ष झाले हा एक भजन संध्याचा उपक्रम करत असतो आणि त्यासाठी सगळ्या महिलावर आणि सगळे गुजराती बांधू आणि भगिनी यांचा मला खूप साथ लागतो। आणि आम्ही खूप चांगल्या रीते आमच्या या मंदिरमध्ये, कारण आमच्या या मंदिरला जवळजवळ 118 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि ती परंपरा आज सुद्धा मंदिरामध्ये चालू आहे। नमस्कार, श्री मुरली मनोहर मंदिर महाड या ठिकाणी आज गोकुळाष्टमी उत्सव श्रीकृष्ण जन्मोत्सव हा दरवर्षी सालावाद प्रमाणे या ठिकाणी साजरा होत आहे। तर हे मंदिर जे आहे हे मंदिराच्या स्थापनेला जवळ 118 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि परंपरेने हा सगळा उत्सव या ठिकाणी दरवर्षी साजरा होतो। मुख्य कारण मुख्य त्याचा भाग असा आहे की हिंदू धर्मातील जो पुष्टी मार्ग आहे तो श्री जगद्गुरु वल्लभाचार्यांनी सांगितला आणि त्यांचे शिष्य कन्हैयालाल महाराजांनी हे या पुष्टी मार्गाचा प्रसार करण्यासाठी या मंदिराची स्थापना या ठिकाणी केली। आणि या ठिकाणी होणारा जो जन्मोत्सव आहे हा अष्टप्रहर दर्शन आहे। म्हणजे जसा गोकुळनाथजीला किंवा नाथद्वारा ज्याप्रमाणे उत्सव साजरा होतो त्याप्रमाणेच या ठिकाणी उत्सव साजरा होतो आणि त्यामुळे या उत्सवाचा जो आनंद आहे तो प्रत्येकाला खूप भावतो। आणि याच कारणाने सर्व जे बांधव आहेत आमचे सगळे जे वैष्णव आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी होतात। जसं आज सहभागी होतात तसं उद्या काला उत्सव आहे त्याला सुद्धा सगळेजण सहभागी होतात। आणि संपूर्ण कोकणातील हे एकमेव अशी ही हवेली आहे आणि महाड मधलं एक ऐतिहासिक वास्तू आहे। याचं कारण असं आहे की महाड मधलं घर क्रमांक 1 हे या हवेलीचं वैशिष्ट्य आहे। आणि आतापर्यंतची जी परंपरा आहे त्या परंपरेत अनेक जे काही वारसा आहे वल्लभाचार्यांचा ते सगळे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। त्यामुळे हा जो उत्सव आहे तो सर्वांना म्हणजे नुसत्या वैष्णवांना नाही तर सगळ्या महाडकरांना द्विगुणित करणार आहे। ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड।